चंद्रपुर जिले में अवैध रेती की तस्करी का मुद्दा एक बहुत बड़ा मुद्दा बन चुका है और वहीं राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के शहर जिलाध्यक्ष तथा पूर्व नगराध्यक्ष दीपक जायसवाल ने चंद्रपुर जिले में तथा तहसील स्तर पर रेती डेपो शुरू करने की मांग प्रशासन से की है। तो आइए सुनते हैं इस संबंध में राका नेता दीपक जायसवाल ने क्या कहा। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गट के शहर जिलाध्यक्ष तथा पूर्व नगराध्यक्ष दीपक जायसवाल ने जिलाधिकारी से मांग की है कि चंद्रपुर जिले में तथा चंद्रपुर शहर में तथा प्रत्येक तहसील में रेती का डिपो अतिशीघ्र शुरू किया जाए। गौरतलब है, अभी कुछ दिनों पहले महाराष्ट्र सरकार ने 600 रुपये ब्रास के अनुसार रेती देने का निर्णय जाहिर किया था, मगर राका शरद पवार गट के नेता दीपक जायसवाल ने कहा है कि अभी तक चंद्रपुर जिले में कहीं भी रेती का डिपो शुरू नहीं हुआ है और ठेकेदारों को तथा घर का निर्माण करने वालों को 3 से 4 गुना पैसे देकर भी रेती नहीं मिल रही है। तो सुनिए इस संबंध में उन्होंने विस्तार पूर्वक क्या कहा, स्वयं उन्हीं की वाणी। महाराष्ट्र शासनाचा वाळू संबंधी धोरण मागच्या पावसाळी अधिवेशनात झालेलं होतं। त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये शासकीय वाळू डेपो उघडण्याचा निर्णय शासनाने घेतला होता आणि 600 रुपये ब्रास प्रमाणे वाळू लोकांना मिळणार होती। परंतु चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत एकही वाळू डेपो तयार झालेला नाही आणि वाळू जी आहे आज जी 3 ते 4 पट दराने ग्राहकांना मिळत आहे। त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व बांधकामाची कामे ठप्प आहे आणि त्यामुळे वाळूवर जे सर्व लोक जे म्हणजे वाळूवर जे निर्भय आहे तर ते लोक जे कामगार लोक आहे किंवा जे लेबर लोक आहे ते चंद्रपूर जिल्ह्यातून इथून पळ काढत आहे आणि त्या अनुषंगाने मी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना 13 तारखेला एक पत्र दिलेले आहे की चंद्रपूर जिल्ह्यात लवकरात लवकर वाळू डेपो चालू करावे आणि पूर्ण 15 तालुक्यात चालू करावे आणि गव्हर्नमेंटचा जो रेट आहे 600 रुपये ब्रास प्रमाणे अशी वाळू उपलब्ध करून द्यावी। ते जर होत नसेल तर मग जुन्या पद्धतीने वाळूचा लिलाव करावा आणि लिलाव करून ते तरी सुद्धा लिलावामार्फत जे लोक जे ठेके घेतील त्या माध्यमातून वाळू लोकांना उपलब्ध होईल। जर वाळू उपलब्ध होईल तर ठेकेदाराचे काम वेळेवर होईल, नाहीतर वाळूमुळे बरेचसे कामं जिल्ह्यामध्ये अडकलेले आहे आणि शासनाला माझी हीच विनंती आहे की लवकरात लवकर वाळू डेपो त्यांनी सुरू करावे।